नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा बस आगारात तिकिटांच्या पैशांचा अपहार आणि खोटे दस्तावेज तयार करून शासनाची फसवणूक करण्याच्या आरोपातून अक्कलकुवा बस आगारातील वाहक आणि शिपाईसह 8 जणांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिले आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा बस आगारात संशयितांनी तिकिटाची रक्कम जमा न करता अपव्यवहार करून खोटे दस्तावेज तयार केले होते असा आरोप लावण्यात आला होता। याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदविण्यात आला होता। न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर अक्कलकुवा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शिक्षेचे आदेश पारित केले होते। यात संशयित यांनी सदर शिक्षेच्या आदेशाविरुद्ध सत्र न्यायालय शहादा येथे अपील दाखल केली होती। शहादा सत्र न्यायालयाने सदर गुन्ह्यात आरोपींची संशयितांची निर्दोष सुटका करण्याचे आदेश पारित केले। या आदेशाला आव्हान देणारी फौजदारी अपील महाराष्ट्र शासनाने खंडपीठात दाखल केली होती। त्यावर मुंबई उच्च न्यायालयाचं औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर खंडपीठात सुनवाई होऊन संशयित भरत पाटील, राहणार तळोदा व इतर 8 जणांना निर्दोष मुक्त करण्याचा आदेशाला कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील कांडभारा गावातील बाजारपेठेत एकविरा स्पेअर पार्ट या दुकानाला भीषण आग लागली होती। या आगीत संपूर्ण स्पेअर पार्टचे साहित्य जळून खाक झालं आहे। दुकानाला लागलेल्या आगीनं युवकांमध्ये मोठी धावपळ निर्माण झाली होती। मिळेल त्या साधनानं आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, परंतु स्पेअर पार्टची दुकान असल्यानं ऑइल या पदार्थांमुळे अर्ध्या तासातच दुकानातल्या सर्व वस्तू साहित्य जळून खाक झालं। दुकानात कॉम्प्युटर, रेडियम मशीन, 2 व्हीलरचे टायर, ऑइलचे डबे, बॅटऱ्या आदी साहित्य जळून खाक झाल्यानं दिनेश चौधरी या दुकान मालकाचा मोठा नुकसान झालाय। लाखोंचं नुकसान वर्तविण्यात आलं आहे। सदर दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे। आग लागले कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती। नंदुरबार शहरातील नंदुरबार दोंड्याच्या रस्त्यावर भोने फाट्याजवळ एका नादुरुस्त अवजड वाहनामुळे वाहतूक समस्या निर्माण झाली होती। रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। नंदुरबार वाहतूक शाखेचे पोलीस दल घटनास्थळी दाखल झाल्यानं वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू झाले। सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी सकाळच्या वेळेत नंदुरबार दोंड्याच्या रस्त्यावर भोने फाट्याजवळ एक भला मोठा अवजड वाहन फरशी पुलाला भगदाड पडल्यानं नादुरुस्त झालं। नादुरुस्त वाहनामुळे या रस्त्यावरील दुतर्फा वाहनांची लांब रांग लागली होती। वाहतूक समस्या निर्माण झाल्यानं सदरची घटना नंदुरबार वाहतूक शाखेला कळविण्यात आली। नंदुरबार वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। नवापूर रस्त्यावरील रेल्वे गेटच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यानं वाहतूक नंदुरबार मार्गे वळविण्यात आली असल्यानं आधीच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असून नादुरुस्त अवजड वाहनामुळे वाहतुकीचा खोळंबा निर्माण झालाय। वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। नंदुरबार जिल्ह्यातील डोंगरगाव येथील आनंदराव पाटील यांच्या घराचा कडेकोंडा तोडून घरात प्रवेश करत घरात ठेवलेले 1.5 ते 2 लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे। हा सर्व प्रकार ग्रामपंचायत मार्फत गावात लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे। प्राप्त माहितीनुसार आज दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजीच्या पहाटे नंदुरबार जिल्ह्यातील डोंगरगाव येथील आनंदराव पाटील यांच्या बंद घराचा कडेकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत घरात ठेवलेले 1.5 ते 2 लाख रुपयांची रोकड चोरून ते पोबारा झाले। रोकड चोरून मोटारसायकलीनं पळताना गावातील रस्त्यांवर ग्रामपंचायत मार्फत लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झालाय। पहाटेच्या वेळी घडलेल्या घटनेनं परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आज दिनांक 16 डिसेंबर शनिवार रोजी एकलव्य विद्यालयात NDRFच्या पथकानं विद्यार्थ्यातील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रात्यक्षिकद्वारे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले। प्रात्यक्षिकांच्या सुरुवातीला जिल्हा नोडल अधिकारी DD साळुंखे यांनी अभियानाची माहिती दिली, तर इन्स्पेक्टर GD राजप्रसाद यांनी प्रास्ताविक केले। यानंतर पथकातील सदस्य बाबासाहेब व गणेश किने यांनी अपघातानंतर ताबडतोब केले जाणारे प्राथमिक उपचार, रक्तप्रवाह ताबडतोब
कसे थांबवणे व अपघातग्रस्त व्यक्तीला कसे हाताळावे यासाठीचे प्रात्यक्षिक दाखवले। तसेच अल्लाउद्दीन यांनी CPR म्हणजेच बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू करण्याचे योग्य प्रात्यक्षिक दाखवले। तसेच लहान मुलं बोअरवेलमध्ये अडकल्यानंतर बाहेर कसे काढावे, मुलांच्या गळ्यात अडकलेली वस्तू कशी काढावी, जखमींची वाहतूक कशी करावी, पेट घेतलेल्या व्यक्तीला कसे वाचवावे, आपत्तीनं वेढलेल्या उंच इमारतीवर कसे चढावे व लोकांना सुरक्षित बाहेर कसे काढावे आदी सर्व विषयांवर संबंधित जिवंत प्रात्यक्षिक विद्यालयात दाखवण्यात आली। NCC स्काउट व गाईडच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांनाही प्रात्यक्षिक दाखवण्यात आली आहेत। यावेळी मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते।